ओम नमः शिवाय नमः। 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 नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज आपण कर्नाटकामधील सिरसी या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। तर आज येण्याचं मुख्य कारण असं तर शिरसीमधील ही वैशिष्ट्यपूर्ण नदी पाहण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला आश्चर्य वाटेल की नदी म्हणजे नेमकी काय आहे, तरी ह्या नदीचं वैशिष्ट्य काय आहे। तर भारतामध्ये अनेक सुप्रसिद्ध नदी आहेत, परंतु ह्या नदीचं वैशिष्ट्य मात्र वेगळं आहे। त्याचं कारण असं की ह्या नदीच्या पात्रामध्ये हजारो शिवलिंग घडवण्यात आलेले आहेत, म्हणून या स्थळाचं नाव सहस्त्रलिंग या नावाने ही नदी प्रसिद्ध आहे। अगदी शिरसीपासून 13-15 किलोमीटर अंतरावर ही सहस्त्रलिंग वाहणारी भव्य अशी मोठी नदी आहे। तर ह्या नदीच्या प्रत्येक खडकावर त्या काळामध्ये एक शिवलिंग घडवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की इथलं कोणतेही शिवलिंग इथं आणून बसवलेलं नाही, तर प्रत्येक दगडावर शिवलिंग घडवण्यात आलेलं आहे। असे हे प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग अगदी 1 फुटापासून 5 ते 10 फुटापर्यंत मोठे आहेत। तर ते आता आपण जवळनं पाहणार आहोत। आणि शिवलिंगाबरोबर अनेक देवतांची मूर्तीसुद्धा घडवण्यात आली आहे। त्याच्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण नंदी, गणपती हे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि सर्वाधिक संख्या ही आपल्या शिवलिंगाची आहे। संपूर्ण खडकामध्ये प्रत्येक एक दगड तुम्हाला मोकळा दिसणार नाही। अगदी पाऊल टाकताना सुद्धा त्या खडकावर बघून पाऊल ठेवावं असं हे नदीपात्र आहे। चला तर आपण पाहूया या सर्व नदीपात्रातील काही ठराविक शिवलिंग। मित्रांनो, इथं मारुतीचं घडवण्यात आलेलं आहे, कोरलेलं आहे, पाषाणमध्ये पाहू शकता आपण। हे बघा, तुम्हाला दिसत असेल की एवढ्या मोठ्या ह्या खडकामध्ये इथं सुद्धा शिवलिंग कोरण्यात आलेलं आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं रेखीवपणाने शिवलिंग प्रत्येक दगडावर कोरलेलं आहे। मोठ्या दगडाच्या मध्ये सुद्धा म्हणजे त्याचा वरचा भाग पाहून इथंही शिवलिंग कोरण्यात आलेलं आहे, परंतु ह्या दगडाचा छोटा भाग त्या साईडला आहे, त्याच्यावर मोठं शिवलिंग कोरता येत नाही, म्हणून त्यांनी छोटं शिवलिंग घडवलेलं आहे। चांगलं तर तात्पर्य हे त्याची कोणताही दगड त्यांनी रिकामं ठेवलेला नाही। तुम्ही पाहू शकता ह्या दगडाचा दुसरा भाग इथं आहे खाली, तर याच्यामध्ये सपाट भाग आहे, जागा थोडी जास्त आहे, म्हणून 2 शिवलिंग इथं कोरण्यात आले। तुम्ही पाहू शकता की हा मोठा खडक आहे, तर मोठा खडकाच्या भोवतीसुद्धा 5 शिवलिंग कोरलेले आहेत आणि उंचवट्याच्या मध्यभागी मोठं शिवलिंग कोरलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कोणतीही जागा सफाई सोडलेली नाही आहे। हा अनावश्यक भाग त्यांनी कट करून मध्ये शिवलिंग उमटवलेला आहे। असे 5 शिवलिंग बाजूला आणि मधल्या जागेला मोठा शिवलिंग अशा पद्धतीने इथे घडवण्यात आलेला आहे। हा मित्रांनो, हा दगड उभा आहे, म्हणून ह्या दगडाच्या वरच्या शेंड्याच्या बाजूला त्यांनी शिवलिंग कोरलेलं आहे। तो दगड आडवा आहे, त्या दगडावर सुद्धा शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं। एक मोठा दगड आहे आणि ह्या दगडावर सुद्धा मोठा शिवलिंग कोरण्यात आलेला आहे। आणि ह्या परिसरामध्ये अनेक असे मोठे हळे कन्नड लिपीतील शिलालेख पाहायला मिळतात। तर कदाचित ज्या कोणी व्यक्तीने हे घडवले असेल त्यांची कदाचित नावं असण्याची ही शक्यता आहे। पण असे अनेक शिवलिंग इथं विखरलेले आहेत। काही दगड हे नदीच्या प्रवाहामध्ये काही उलटापालट झालेली आहे, त्यातून हे एका दगडावर कोरण्यात आलेलं शिल्प तुम्ही पाहू शकता की आडवा पडलेलं आहे आणि त्याच्या मागं एक मोठं विशाल असं नंदीचं शिल्प आहे आणि नंदी मागं वळून पाहतोय असं त्यांनी दाखवलेलं आहे। ही मागची बाजू आहे, अर्थात पुढून ती चांगल्या पद्धतीने दिसू शकते। असं तुम्ही पाहू शकता की प्रत्येक दगडावर तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या नदीचं पाणी कमी होतं, त्यामुळे ही सगळी शिवलिंग उघडी पाहता येतात। इतरत्र 6 महिने इथं पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून पावसाळा आणि हिवाळ्यात इथं आलं तर ही सगळे शिवलिंग दिसतील असं शक्यता कमी आहे। म्हणून तुम्ही जर इकडे यायचं असेल तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये आले तर सगळेचे सगळे शिवलिंग तुम्हाला पाहता येईल। मित्रांनो, तुम्ही कल्पना करा की हा अखंड दगड पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्ण उलटा झालेला आहे, म्हणून हे शिवलिंग तुम्हाला आता उलटं असल्यासारखं दिसतं आणि पाण्याचा सतत प्रवाह याच्यावरनं असल्यामुळं बरीच झीज झालेली आहे।
त्याच्या खालील भागात तुम्ही पाहू शकता की गणपतीचं सुंदर अशी ही मूर्ती आहे. तर ह्याच्या सोंडेवरनं आपल्याला पाहता कळतं की हे सोंड आहे आणि हे इथं हात वगैरे आहे. तर ह्याची पण भरपूर झीज झालेली आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण अनेक शिल्प ह्या दगडाच्या ह्याच्यामध्ये घडवण्यात आलेले आहे. मित्रांनो, मग तुम्हाला जसं म्हणलं की प्रत्येक दगडावर शिवलिंग कोरण्यात आलेलं आहे. म्हणजे हा दगड संपूर्ण आडवा आहे, इथं काही जागाच नाही आहे. त्यांनी काय केलेलं आहे, ह्या दगडाच्या शेवटच्या कोपऱ्याच्या भागामध्ये शिवलिंग घडवलेलं आहे. असे अनेक दगड आहेत, तुम्ही पाहू शकता इथं आहे. आणि हे पहा, हा दगडाचा एकदम वरतून शेंडा आहे, तर इथं पण छोटं शिवलिंग घडवलेलं आहे. तर हे दगड पहा, हा दगडाचा पण वरचा शेंडा आहे, इथं पण शिवलिंग घडवलेलं आहे आणि इथं पण शिवलिंग घडवलेलं आहे. तर ह्या परिसरामध्ये तुम्हाला हे अशी दगडाची एकामेकावर बसलेली अनेक दगडं तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामागचं कारण असं आहे, इथल्या लोकांची श्रद्धा अशी आहे की आपल्या मनातलं जे काही मनोकामना आहे तर ते आपण महादेवाच्या पुढं सांगायचे आणि एकावर एक मान्य ठेवायचे आणि तुमची किती इच्छा आहेत ते सगळं पूर्ण होतील असं एक इथली आख्यायिका आहे. म्हणून सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला हे दगड रचलेले पाहायला मिळते. मित्रांनो, हे पहा, तर हा मोठा दगड आहे, परंतु नैसर्गिकरित्या हा दगड अर्ध्याहून पुढ्याचा भाग डॅमेज झालेला आहे. म्हणून त्याच्या वरच्या शेंडाला 2 शिवलिंग त्यांनी घडवलेले आहेत. अर्थात काळाच्या ओघामध्ये बरीच त्याची झीज झालेली आहे, परंतु हे 2 शिवलिंग आहेत याचं सगळं स्पष्ट आपल्याला दिसतं. तर अशा परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता अनेक शिवलिंग आहेत. ह्या परिसरात ह्या परिसरामधलं सगळ्यात मोठं हे नंदीचं शिल्प आहे. साधारण 15 ते 20 फूट लांब अखंड दगडामध्ये शिवलिंग आणि नंदी कोरण्यात आलेला आहे. परंतु शिवलिंग जरी छोटं असलं तरी त्याच्या पुढे असलेला नंदी मात्र त्या कलाकारांना अत्यंत खोबीनं इथं घडवलेला आहे. तुम्ही पाहू शकता की एकदम सुरुवातीला नंदीचं छोटं शिल्प आहे. तुम्ही पाहू शकता की छोटं नंदीचं शिल्प आहे. नंदी आहे, हे नंदीचा चेहरा पाहतो आपण, ते शिवलिंग आहे आणि हे त्याचे 2 पुढचे पाय आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की साधारण 15 ते 20 फूट लांब अखंड दगडामध्ये कोरलेला नंदी हा असा उभा होता, परंतु पाण्याच्या प्रवाहाच्या योगामध्ये हा थोडासा उलटा झालेला आहे. त्यामुळे अत्यंत सुंदर असं हे शिल्प तुम्ही पाहू शकता. घोंट्याची माळ बघा किती सुंदर पद्धतीने कोरलेली आहे आणि त्याच्या मागं घुंगरूची माळ आहे. अत्यंत रेखीव आणि सुबक हा नंदी आहे. हा नंदीचं वैशिष्ट्य असं, जर तुम्ही नंदीच्या समोर थांबलं आणि जर तुम्ही नंदीला पाहिलं तर तो नंदी आपल्याला पाहतोय अशा पद्धतीनं त्या कलाकारांना घडवलेलं आहे. त्याचे तुम्ही डोळे बघा किती सुंदर रेखीव पद्धतीने आहेत आणि एकदम शांत पद्धतीनं शिवलिंगाच्या पुढे विराजमान असलेला नंदी आपल्याला जणू काही समोर थांबून पाहतोय त्याचा भास व्हावा असं हे सुंदर असं शिल्प आहे. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की इथं एका व्यक्तीचं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला एक माकड दाखवलेलं आहे, इथं बदक दाखवलेलं आहे, इथं एक स्त्रीचं शिल्प आहे. तर इकडल्या परिसरामध्ये अजून एक कथा प्रसिद्ध आहे. ती कथा अशी की इथल्या एका स्थानिक राजानं, तो शिवभक्त होता आणि अनेक लोकाला त्यांनी कैदीतून मुक्त केलं आणि म्हणजे अनेक वर्ष गुलामीतून मुक्त केलं आणि ह्या लोकांना इथल्या संपूर्ण दगडावर शिल्प कोरण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या त्या कारागिरांना संपूर्ण दगडावर आयुष्यभर त्यांचं वेळ लावून अत्यंत कुशलतेने प्रत्येक दगडावर शिवलिंग कोरलेलं आहे. तर तो राजा कदाचित हाच असावा असा एक अनेक लोकांचा समज आहे. अर्थात त्याच्यावर अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे, परंतु हे शिल्प मात्र राजाचं आहे असं वाटतं. तिथं बघा कमरेमध्ये तलवार लावलेली दिसते आणि अत्यंत सुंदर असं पोशाख त्यांचा दिसतो आणि त्याच्या मागे एक स्त्री शिल्प आहे. तर राजा आणि राणीचं शिल्प आहे असं लोकांचं मत आहे. तुम्ही हा साईडला पाहू शकता की हे सुंदर असं पक्षी कोरलेलं आहे. इथं पक्षी कोरण्याचं काम चित्र मात्र रेखाचित्र काढलेलं आहे, परंतु अजून घडवण्यात आलेलं नाही आहे. अर्थात हे काम थोडं राहिलं असेल एवढं लक्षात येतं, परंतु राजा राणीचं शिल्प म्हणून हे शिल्प प्रसिद्ध आहे. पाहू शकता इथे मोठं शिवलिंग होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये हा दगड प्रवाहाच्या ह्याच्यामध्ये पडला असेल किंवा तुटला असेल, परंतु शिवलिंगाची जी गोल वरची शाळू भाग आहे तो मात्र दिसतो. याच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण
घडवण्यात आलेलं एक शिल्प आहे. ते पाहताना असं वाटतं की एक नैवेद्य पात्र असावं असं ते अत्यंत खुबीनं घडवण्यात आलेले आहे. वेगवेगळे मोठे मोठे वाट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मध्यभागी मोठं ताट आहे अशा पद्धतीनं कोरलेलं आहे. तर अनेक लोकांचं म्हणणं आहे की इथं अनेक नंदी आहेत आणि शिवलिंग आहेत, तर त्यांचं प्रसाद पात्र म्हणून हे लोक आहेत ते त्यांना ओळखतात. आता आपण पाहू शकता की हे दोन्ही दगड पूर्वी एकत्र होते आणि इथे एक मोठं शिवलिंग होतं. तर त्याचा अर्धा भाग ह्या दगडावर कोरण्यात आलेला आहे आणि त्याचा उर्वरित भाग तुम्ही पाहू शकता किती मोठे आहे. मध्ये शिवपिंड बघा, शाळूंची किती मोठे आहे. असं जॉईंट केल्यावर हे दगड कसा मोठा दिसेल तसं हे ह्या परिसरातलं सर्वात मोठं शिवलिंग हे आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा एक नंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अखंड दगडामध्ये, दगडाच्या वरच्या भागामध्ये त्यांनी नंदी घडवलेला आहे आणि नंदीच्या समोर छोट्या आकाराचं शिवलिंग इथं घडवण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा नंदी आपण पाहूया शकता की मित्रांनो हा अखंड दगड आहे. साधारण 15 फूट लांब अखंड ही दगडाची शिळा आहे. याच्यामध्ये काय गंमत दाखवलेली आहे की ह्या जाग्यामध्ये मोठं शिवलिंग आणि समोर नंदी विराजमान आहे आणि त्याच्या अगदी समोर तुम्ही पाहू शकता ह्या दगडाचा अर्धा भाग त्याने असं कट केलेला आहे. हे अर्धा भाग कट केलेला आहे आणि तितक्याच रेखीव पद्धतीने नंदी आणि इथं शिवलिंग त्याने केलेलं आहे. अत्यंत सुंदर कौशल्याने घडवलेली सर्व शिवलिंग एकापेक्षा एक जोडीचे आहेत. आता आपण समोर पाहूयात. या परिसरामध्ये अनेक शिवलिंग विखुरलेले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक मैल दूरपर्यंत ते वाहून गेलेले आहेत. आता मात्र जितके नजरेला पडलेले आहेत आणि जिथपर्यंत आम्ही सहज जाऊ शकतो तेवढेच तुम्हाला शिवलिंग दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे पण अखंड दगड आहे. याच्यावर पण नंदी आणि शिवलिंग आहे. याच्यासमोर पाहिलं तर इथं पण तुम्ही पाहू शकता त्याच्यावर सुद्धा नंदी आणि शिवलिंग कोरलेलं आहे. हा समोरचा दगड तुम्ही पाहू शकता याच्यावर सुद्धा एक शिवलिंग कोरण्यात आलेलं आहे. म्हणजे असे प्रत्येक दगड जर तुम्ही पाहिलं तर ते शिवलिंग तुम्हाला दिसेल. असे ही भारतातली एकमेव अद्वितीय शिवलिंग असलेली सहस्त्र शिवलिंग म्हणून या नदीचं नाव आहे आणि सहस्त्रलिंग म्हणून ही सुप्रसिद्ध आहे. तुम्ही कधी कर्नाटक राज्यातील सिरसी गावामध्ये आल्यानंतर सिरसीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर ही सहस्त्रलिंग नदी वाहते आणि ह्या नदीतले अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग तुम्ही पाहावेत म्हणून आम्ही सिद्धार्थ परीट आणि मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी दोन्ही करतो. माझी सर्व्हिसेस पूर्ण भारतभरामध्ये मी देत असतो. जर का आपल्याला काही फोटोग्राफीची सर्व्हिसेस आणि व्हिडिओग्राफीची सर्व्हिसेस, प्री वेडिंग, लग्न कार्य, कॉन्फरन्स, सेमिनार हे काहीही रेकॉर्ड करायचं असेल पूर्ण भारतमध्ये कुठेही तर मला संपर्क करावे.